नवीन नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या ग्रेट महाराष्ट्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय 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 राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण 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 हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी मुखे अमृताची वाणी देह देवाची कारणी सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगा जळ मुखे अमृताची वाणी देह देवाची कारणी तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती मुखे अमृताची वाणी देह देवाची कारणी पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम धुसरे चरण त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी अपुलिया माझी वाणी तुझी वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या विठ्ठल 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 हो शुद्ध बीजा पोटी फरळी रसाळ गोमटी मुखे अमृताची वाणी देह देवाची कारणी अनंत कृपा विभूषित भगवत पूज्यपाद जगदुद्धारक जगद्गुरु श्री तुकोबाराय पुण्यसलीला चंद्रभागा मातेच्या पवित्र तीरावर रुक्मिणी पांडुरंग परमात्म्याच्या महायोग पीठस्थ नगरीमध्ये उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी सर्वांच्या उपस्थितीमध्ये अतिभव्य प्रमाणामध्ये हरिभक्तिपरायण ढोक महाराज यांचा षष्ठ्यब्दी पूर्ती सोहळा हरिभक्तिपरायण रामभाऊ महाराज लबडे यांचं गुरुपूजन सोहळा परमपूज्य ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुवर्य हरिभक्तिपरायण शांतीब्रह्म महाराज कुरेकर यांचा सहस्र चंद्रदर्शन सोहळा आणि संत बाबाचा जीवन गौरव सोहळा 4 सोहळ्याचं एकत्रीकरण या ठिकाणी संपन्न होत आहे। अलीकडच्या समजण्याच्या भाषेमध्ये 4 in 1 4 गोष्टी एकामध्ये श्रीमद भागवत कथा यज्ञ आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष हरिभक्तिपरायण केशव महाराज उकळीकर
यांच्या मुखातून आणि रोजच्या कीर्तनाच्या माध्यमातून या सोहळ्याची वाटचाल चालू आहे। आजच्या सकाळच्या चिंतन सेवेमध्ये आपण जगद्गुरू तुकाराम महाराजांचा या चारही जीवन तत्वाला स्पर्श करणारा एक अभंग आवर्जून निवडलेला आहे। जगद्गुरू तुकाराम महाराज एक विशिष्ट अशा प्रकारच्या जीवनाचं चिंतन आणि मूळ पीठिका या अभंगाच्या द्वारे प्रकट करतात। जगामध्ये सर्वत्र परमात्मा व्यापक आहे ही आपल्या वैदिक संस्कृतीची मुख्य ठेव आहे। जग अवघे देव मुख्य उपदेशाची ठेव, संपूर्ण जग परमात्मा रूप आहे। परंतु जगामध्ये वावरत असताना, व्यवहारामध्ये असताना मात्र अभिन्न परमात्म्याच्या स्वरूपामध्ये व्यवहार काळामध्ये काही भेद सामावला जातो, काही भेद ग्रहण केला जातो। जगद्गुरू तुकाराम महाराज सर्वत्र परमात्मा व्यापक या वृत्तीवर असताना सुद्धा मी या जगामध्ये काही निवड करणार आहे अशी प्रतिज्ञा करतात। जगदेव पारी निवडीन निराळे, ज्ञानाचे आंधळे भारवाही, ज्ञानाचे आंधळे भारवाही। जगदेव पारी निवडीन निराळे, जाना ते सखळे जगदेव पारी निवडीन निराळे, ज्ञानाचे आंधळे भारवाही, ज्ञानाचे आंधळे भारवाही। जगदेव पारी निवडीन ज्ञानाचे आंधळे भारवाही, जाना ते आंधळे संपूर्ण जग देव आहे मला मान्य आहे, पण व्यवहार काळामध्ये मी मात्र निवड करणार आहे। योगागोने आजचा दिवस निवडणुकीचाच आहे, ती निवड वेगळी आणि संतांनी केलेली निवड वेगळी आहे। हो, जगातली निवड एखाद्या वेळेला निवड करणाराच वाटतं मी चुकून निवडलं, पण ही निवड बिनचूक निवड आहे। अशी बिनचूक निवड मी करणार। महाराजांनी 3 पद्धती निवड केली जगामध्ये, ज्ञानाचे आंधळे आणि भारवाही। काही ज्ञानाचे आहेत, जगामध्ये परमात्मा स्वरूप असणारी ही जनता, याच्यामध्ये काही माणसं ज्ञानाची आहेत, ज्यांना अद्वैत परमात्म्याचं ज्ञान झालेले असे काही आहेत। दुसरा प्रकार आहेत आंधळे आहेत स्वरूपाने देव, पण गुणाने पाहिलं तर आंधळे आहेत। आंधळे ते तुका म्हणे संसारी, जी नाही हरी ओळखीला, जी नाही हरी ओळखीला, जी नाही हरी ओळखीला। म्हणे संसारी, जे नाही हरी ओळखीला, जे नाही हरी ओळखीला, जे नाही हरी ओळखीला। आंधळी ती तुका म्हणे संसारी, जे नाही हरी ओळखीला, ते नाही हरी ओळखीला, नाही हरी ओळखीला। ज्यांना परमात्म्याची जाण नाही ते आंधळे आहेत। बाहेर चर्मचक्षु जरी असेल तरी पण ती आंधळीच आहेत। चक्षुची 3 प्रकार आहेत, चर्मचक्षु, भावचक्षु आणि दिव्यचक्षु।
जन्मतः जे चमड्याचे डोळे असतात ते चर्मचक्षु. चर्मचक्षु बरोबर काही गोष्टी पाहण्याकरता भावचक्षु लागतात. मुलगा आई पाहतो, आईचा आईपणा चर्मचक्षु अधिक भावचक्षु असेल तर दिसेल, नाही तर दिसणार नाही. आईपणा केवळ चर्मचक्षुने दिसत नसतो, त्याच्याबरोबर भावचक्षु लागतो तर आईपणा दिसत असतो. थोडं माफी मागून बोलतो. केवळ चर्मचक्षुने पाहाल बाई दिसेल, बरोबर भावचक्षु असेल आई दिसेल. केवळ चर्मचक्षुने पाहाल पुरुष दिसेल, भावचक्षु असेल जन्म देणारा पिता दिसेल. केवळ चर्मचक्षुने पाहाल मनुष्य दिसेल, भावचक्षु असेल गुरु किंवा संत दिसेल. केवळ चर्मचक्षुने पाहाल मूर्ती दिसेल, भावचक्षुने पाहाल देव दिसेल. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि परमात्म्याचं देवत्व पाहण्याकरता दिव्य चक्षु लागतो. मग दिव्य चक्षु प्रगटला. 11व्यामध्ये प्रसंग आहे. भगवान परमात्मा दिव्यं ददामि ते चक्षु पश्यमे योगमेश्वरम. भगवंताने दिव्य दृष्टी द्यावी लागते. आता मज दृष्टी देई पांडुरंगा माय बापा, शरण मे आलो तुझ निवारुनिया पापा. अंजन लेवउनी करे मार्ग सोपा, जाईन सिद्धपंथे अवघ्या चुकतील खेपा. माझ्या डोळ्यात अंजन घाला, दिव्य दृष्टी द्या. मी दुसऱ्या प्रकाराकरता सांगतो. जगामध्ये दुसरा प्रकार आहे आंधळा, तिसरा प्रकार आहे भारवाही. ज्ञानाचे आंधळे आणि भारवाही. भार वाहन करणारे, बोजा वाहणारे. हा बोजा वाहणाऱ्याच्या प्रकारामध्ये जो बोजा डोक्यावर घेतलेला आहे तो त्याला चाखायला मिळत नाही, तो त्याच्यापासून बराच दूर असतो, फक्त वाहतो एवढी गोष्ट खरी आहे. ज्ञानाचा बोजा वाहणारा त्याला एखादा जर प्रश्न विचारला का हे कसं काय, तो म्हणतो आम्ही ऐकलंय तसं सांगितलंय किंवा वाचलंय तसं सांगितलंय. भारवाही. त्या भारवाही वेगळा, ज्ञानाचा वेगळा, आंधळा वेगळा. आंधळा असतो तो, ज्ञानाचा जो असतो तो सर्व जगाला आदर्श असतो, ज्याच्यामुळे पावयंती कुलानी पृथ्वींच, जो पृथ्वीला पावन करू शकतो असा एक वर्ग जगामध्ये आहे. त्याला संत म्हणतात, भक्त म्हणतात, महापुरुष म्हणतात, स्थितप्रज्ञ म्हणतात, गुणातीत म्हणतात, अनेक प्रकारची नावं आहेत. असे पुरुष जगामध्ये आदर्श असतात. त्यांचं या जगामध्ये फार मोठेपण असतं. माणसामध्ये भेद असतील, पण सर्वोच्च अशा प्रकारचा मोठा जर कोण असा जर विचार केला तर आपल्याला एकच उत्तर देता येतं, जे संत साधू आहेत ते सर्वात मोठे. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा. साधू थोर जाणा कलियुगी, कलियुगी. साधू थोर जाणा कलियुगी, कलियुगी. साधू थोर जाणा कलियुगी, कलियुगी. साधू थोर जाणा कलियुगी. हो साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. साधू थोर जाणा कलियुगी. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, थोर जाणा कलियुगी, जाणा कलियुगी. साधू संत हे जगात सगळ्यात थोर आहेत. का थोर आहेत? ज्यांच्या सहवासात किंवा ज्यांच्या आचारामध्ये माणसाचं पोषण होतं,
जगात दोन प्रकारची माणसं आहेत. काही शोषण करणारी माणसं आहेत आणि काही पोषण करणारी माणसं आहेत. परमार्थातली संत मंडळी ही जगाचं पोषण करणारी आहेत. त्या पोषण करणारी जी मंडळी आहेत त्यांचा आपल्या जीवनामध्ये उपयोग होण्याच्या दृष्टिकोनातून आपण त्यांना ओळखलं पाहिजे. कशावरून ओळखणार? देहावरून काही माणसाची ओळख होऊ शकत नाही. याच्याकरता काही अंतरंगामध्ये उतरण्याची शक्ती लागते. कोणतीही वस्तू पाहिल्यानंतर त्याच्या आत ओळखता आलं पाहिजे. त्याच्याकरता काही माणसाला एखाद्या वस्तूच्या आत ओळखण्याकरता बुद्धीची तीव्रता असते, तेव्हा त्या वस्तूच्या आत उतरतात. हे गंमत सांगेन. पेशवाईच्या काळामध्ये 3.5 शहाणे होते. त्याच्यामध्ये नानासाहेब फडणवीस हे अर्धे शहाणे होते. का अर्धे शहाणे? हे कारण आहे ते बुद्धीने फार तीव्र होते पण हृदयाने ढिल्ले होते, धैर्य नव्हतं, म्हणून त्यांना अर्धे शहाणे म्हणायचे. एक कोणीतरी मनुष्य त्यांच्याकडे आला. संध्याकर्म चाललेलं होतं, पूजा चाललेली होती. आपल्या पिशवीतून त्याने एक हिरा पुढे आणून ठेवला. सांगितलं, नानासाहेब हा हिरा आहे. पुष्कळ ठिकाणी फिरलो पण याची खरी किंमत होईना. तुम्ही तज्ज्ञ आहात हे मला कळाल्यानंतर मी तुमच्याकडे आवर्जून आलो. या हिऱ्याची किंमत काय नेमकी तुम्ही मला सांगा. हिरा जो पुढे ठेवले होता, इतक्यात एक माशी त्या हिऱ्यावरून बसली होती. ती हालेच ना. नानासाहेब कुशाग्र बुद्धीचे होते. ताबडतोब सांगितलं, बाबा तुझ्या हिऱ्याची परीक्षा करतो पण हा हिरा हे पाण्याने भरलेलं फुलपात्र आहे ना, याच्यामध्ये बुडवून ठेव आणि पूजा झाल्यानंतर मग बाहेर काढून मी याची परीक्षा करेन. त्याने विचारलं, तुमची पूजा किती वेळ चालते? कमीत कमी 2 तास. त्याने सांगितलं, माझ्या हिऱ्याची परीक्षा झाली. कारण तो हिरा नव्हता, खडी साखरेला पैलू पाडले होते. आता माशी खडी साखरेवर बसेल नाही तर काय करील? एक माशी टपकल्याबरोबर आत जाण्याचा मार्ग सापडला. ज्याला एवढी तीव्र बुद्धी नाही अशा माणसाच्या पुढे एक काय ओंजळभर माशा जरी बसल्या असतं तरी कळालं नसतं. कुशाग्र बुद्धी लागते. एखाद्या वस्तूच्या आत जाण्याकरता कुशाग्र बुद्धी लागते. पण संत जीवनाच्या आत जाण्याकरता केवळ बुद्धीने जाता येत नाही. त्याच्याकरता एक वेगळा अधिकार लागतो. तो अधिकार म्हणजे त्याच जीवनाची उंची लाभलेली लागते. तुका म्हणे अंगे व्हावे तै आपण करीच महिमान येल करू करीच महिमान. तुका म्हणे अंगे व्हावे तै आपण करीच महिमान येल करू. तुका म्हणे अंगी भावे ते आपण. तुका म्हणे अंगी भावे ते आपण. तुका म्हणे अंगी भावे ते आपण. तुका म्हणे भावे ते आपण. तुका म्हणे अंगी भावे ते आपण तरीच महिमान येल कळू तरीच महिमान. तुका म्हणे अंगी भावे ते आपण तरीच महिमान येईल कळू तरीच महिमान. संत जीवनाला ओळखणारा अधिकार काही वेगळा आहे. एक म्हण आहे, खेळ जाणे खिलाडी और क्या जाणे अनाडी. पारदियाच्या खुणा जाणतेनेची साधाव्या. फार मोठा धर्मक्षेत्रातला अधिकार असला म्हणजे संतांचं संतत्व कळतंच असं नाही सांगता येत. इतिहास प्रसिद्ध आहे. जगद्गुरु तुकोबरांच्या समकालातले हे रामेश्वर भट्ट दशग्रंथी ब्राह्मण होते. केवढा मोठा धार्मिक स्तरावर अधिकार होता. पण रामेश्वर भट्टांना तुकाराम महाराज कळाले नाहीत. आणि कळाले असते तर अभंगाला दगड बांधून इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवण्याची पाळी आणली नसते. नाही कळाले.
धर्मक्षेत्रातला अधिकार वेगळा आहे. प्रपंचातला बारकावा असेल तर संत कळतात असंही नाही. संत करण्याकरता, मोठेपणा करण्याकरता आपणच अंगाने मोठं व्हावं लागतं. वैकुंठवाशी परमपूज्य गुरुवर्य मामासाहेब दांडेकर म्हणायचे, तुम्हाला थोर माणसं कळावी वाटतात का, तुम्ही थोर व्हा. कारण थोरांनाच थोर कळत असतात, पोरांना थोर करत नसतात असे म्हणायचे. आपण थोर व्हा. संगतीमध्ये राहिल्यानंतर माणसं मोठी कळत असतात असंही नाही महाराज. बऱ्याच वेळेला संगतीत राहून माणसं मोठी माणसं कळत नाही. रामकृष्ण परमहंसाचा भाचा, त्याचं नाव होतं हृदय, आयुष्यभरच बरोबर राहिला पण रामकृष्ण परमहंसाचा अधिकार कळाला नाही. इतिहासातलं उदाहरण आपल्याला माहीत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांच्या सहकार्यातून स्वराज्याची प्रस्थापना केली. मावळे एकदा कल्याणचा खजिना लुटण्याकरता गेले. खजिना लुटला. तिथल्या एका सुभेदाराची देखणी सून महाराजांना भेट म्हणून घेऊन आले. खजिना दिल्यानंतर सांगितलं, महाराज तुमच्याकरता एक भेट आणलेली आहे. कुठे आहे असं विचारल्यानंतर तो म्याना आणला. ते पडदे उघडले. आज सुंदर तरुणी पाहिल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंतःकरणामध्ये मातृभाव निर्माण झाला. स्नान घालायला लावलं, कपडे घातले, अलंकार घालायला लावले आणि तिच्या स्वगृही पाठवत असताना हात जोडून नमस्कार केला आणि अंतःकरणातला भाव बाहेर प्रगट पडला. माझी आई जर तुमच्या इतकी देखणी असती तर मी सुद्धा तुमच्या इतका देखणा जन्माला आलो असतो. हे नेहमी सहवासात राहणाऱ्या मावळांना कळालं नाही. मोठी माणसं जवळ राहून कळत नसतात. विठ्ठल विठ्ठल भलं मोठा योगिक सामर्थ्य प्राप्त झालं म्हणजे मोठी माणसं समजत असतात असं नाही. उदाहरणार्थ वारकरी संप्रदायामध्ये चांगदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज अधिक संत. केवढा मोठा चांगदेव महाराजांचा अधिकार होता. 6 महिने निर्विकल्प समाधी लागायची म्हणतात. असं योगशास्त्रामध्ये संपन्न असणारं व्यक्तिमत्व. पण ते व्यक्तिमत्व त्यांनी जर यांना ओळखलं असतं तर वाघावर बसून हातामध्ये सर्पाचा चाबूक घेऊन गेले असते का? नसते गेले. जेव्हा भिंत चालवल्यानंतर कळालं की आपल्यापेक्षा प्रकरण मोठं आहे. सगळ्याच इथे तसा योग सामर्थ्याने माणसं मोठी कळत नसतात. पण माणसाच्या जीवनामध्ये मोठी माणसं कळणं तितकंच आवश्यक असतं. आणि ते आवश्यकपण दूर करण्याकरता काही संत मंडळी या गोष्टी जगाच्या पुढे आणतात. जगामध्ये जी मोठी माणसं असतात ते माहिम्याने युक्त असतात. त्यांचा मोठा महिमा असतो. पण तो महिमा त्यांना सहजासहजी प्राप्त झालेला नसतो. महिमा प्राप्त होण्याकरता त्यांची काही साधना आहे, काही पूर्व स्थिती आहे. पूर्वस्थितीतून साधनेतून ती मोठी झालेली असतात. जगात कोणी अचानक मोठा होत नाही. त्याला कुठली तरी पूर्व भूमिका आहे, पूर्व साधना आहे आणि म्हणून ती माणसं मोठी होत असतात. अशी मोठी माणसं जेव्हा मोठी होतात त्यांची भूमिका काय असते महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. पोटी शुद्ध बिना पोटी शुद्ध बिना पोटी शुद्ध बिना पोटी शुद्ध बीजा 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 पोटी फळे रसाळ गोमटी फळे रसाळ गोमटी
वाण मुखी अमृताचे वाण मुखी अमृताचे वाण मुखी अमृताचे वाण फळे रसाळ गोमटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाण मुखी अमृताची वाण मुखी अमृताची वाण मुखी अमृताची वाण महापुरुषाच्या अवताराची भूमिका तुकोबारा सांगतात. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी एक नैसर्गिक नियम सांगतात. बीज शुद्ध असल्यानंतर फळ गोमट येत. जगामध्ये मला वाटतं कमीत कमी मी मराठी भाषिकांच्या जीवनात हे पहिलं चरण बहुतेकांच्या पाठात आहे. ज्याने आयुष्यात तुकोबारांच्या गात्याला हातही लावला नाही त्यांना जर विचारलं शुद्ध बीजापोटी पुढे काय, ते म्हणतात फळे रसाळ गोमटी. असे काही प्रमाण आहेत की ते गात्याला हात न लावताना सुद्धा समाजाच्या तोंडावर आहेत. एक एका सहाय्य करू अवघे धरू पाठे लोकांच्या. आणखीन एक प्रमाण आहे तुझे आहे तुझं पासी परे तो जागा चुकला. अशी पुढे विचारा त्यांना काय ते म्हणतात पुढे माहीत नाही, एवढंच माहिती आहे. तुकोबारांच्या वाणीचा काय प्रभाव आहे महाराज. त्यांना आयुष्यात तुकाराम महाराज कोणीही माहीत नाही पण त्यांच्या मुखावर ही वाणी गरवळते. का गरवळते त्याच्यात महात्म्य आहे. नैसर्गिक नियम आहे. जसं बीज असावं त्याप्रमाणे फळ येत असतं. बीज तैसे फळ वरी आले अमंगळ. अमंगळ बीज असेल फळ अमंगळ. हो तेव्हा बीजाप्रमाणे फळ प्राप्त होत असतं. हा नैसर्गिक नियम आहे. माणसाच्या जीवनामध्ये देखील त्याचं जे बीज शुद्ध असेल तर त्याचं वृत्तीसुद्धा शुद्ध होते. थोडासा बराचसा विचार आहे या बाबतीमध्ये. काही शंका कुशंका देखील आहेत. सगळ्या सांगणं यावेळा योग्य होणार नाही. जाता जाता जेवढं बोलून जाता येईल तेवढं बोलून जातो. बीजामध्ये दोन प्रकार आहेत. शरीर बीज आणि वृत्तीचं बीज या दोन गोष्टी असतात. वृत्तीच्या बीजावर शरीर बीजाचा देखील परिणाम होतो. तुकाराम ज्ञानोबारांची ओवी आहे. एखादं भांडं आहे त्या भांड्याला खालून जर अग्नी लावला आणि मध्ये जर पाणी टाकलं तर तो परिणाम आत असणाऱ्या पाण्यावर होतो. तसं शरीर बीजाचा परिणाम वृत्ती बीजावर होतो. असा एक प्रकार आहे. दुसरा असा एक प्रकार आहे. काही वेळेला शरीर बीज जरी वेगळं असेल वृत्ती बीजाचा प्रभाव अधिक असेल तर शरीर बीज त्यावेळेला गौण होतं. कोणत्या वेळेला गौण होतं हा भाग बदलतो. म्हणून असा काही विचाराचा भाग आहे. काही वेळेला काही माणसाच्या कुलाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर कुलाची शुद्धता न पाहताना सुद्धा त्या वंशामध्ये काही माणसं पवित्र जन्माला आलेली आपल्याला दिसतात. उदाहरणार्थ हिरण्यकश्यपू आणि भक्तराज प्रल्हाद. दुसरं उदाहरण सांगतो विदुर काका. विदुर काका हे दासीपुत्र होते. कुलीनता आणि शालीनता या दोन गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत. शरीर बीजाचा प्रकार हा कुलीनतेमध्ये मोडतो आणि स्वतःच्या वृत्तीचा बीजाचा प्रकार हा संस्कारामध्ये मोडतो, शालीनतेमध्ये मोडतो. पण असा आपल्याला चार प्रकार करता येतील. काही माणसं शरीराच्या दृष्टिकोनातून कुलीन असतात पण शालीन नसतात. काही शालीन असतात पण कुलीन नसतात. काही कुलीनही नसतात शालीनही नसतात आणि काही कुलीनही असतात शालीनही असतात. काही कुलीन असतात पण शालीन नसतात. चांगल्या कुळामध्ये जन्माला येतात पण आयुष्यभर निषिद्ध कर्मामध्ये राहतात. कुलीन आहेत का शालीन आहेत? कुलीन आहेत, शालीन नाहीत. काही शालीन असतात पण कुलीन नसतात. उदाहरणार्थ आपण आत्ताच उदाहरण सांगून गेलो. विदुर काका महाभारतामध्ये हे शालीन होते. दासीपुत्र असल्यामुळे कुलीन या सदरामध्ये ते मोडत नव्हते. पण शालीनता एवढी महत्त्वाची होती की प्रत्यक्षात भगवान परमात्मा
दुर्योधनाच्या उपचारावर लात मारून विदुर काकांच्या घरी येतात, ही मोठी शालीनता आहे. एक वेगळं वाक्य सांगेन, कुलीनता हा प्रारब्धाचा भाग आहे आणि शालीनता हा प्रयत्नाचा भाग आहे. सगळंच आपल्या हातात असतं असं नाही. तेव्हा कुलीनता हा आपल्या दैवाचा भाग आहे. आपण महाभारतातला तो प्रसंग वाचतोय, जेव्हा कर्णाचा रथ शल्य हाकत होता आणि हाकत असताना तो शल्य कर्णाचं खच्चीकरण करण्याकरता सांगत होता, अरे कोणत्या कुळात जन्मलास तू राधे आहेस, कोणाबरोबर युद्ध करण्याकरता निघालास, कळतं तुला? तो कर्णाची उद्गार आहेत, दैवा यत्तम कुले जन्म मदा यत्तंतु पौरुषम. जन्म हा दैवाधीन आहे आणि पुरुषार्थ हा माझ्या प्रयत्नाच्या अधीन आहे. विठ्ठल 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 हो हो. शरीर बीजानुसार वृत्ती बीजावर परिणाम होतो असा एक प्रकार आहे. वैकुंठवासी परमपूज्य परमवंदनीय माधव महाराज मगर म्हणायचे, संत जन्मत असताना ज्या वंशामध्ये 7 पिढ्या शुद्ध असतात त्या वंशामध्ये संत जन्म घेतात. आपण जगद्गुरु तुकोबरायांचा इतिहास बघा, एकनाथ महाराजांचा इतिहास बघा, सर्व संतांचे इतिहास बघा. ज्या कुळामध्ये 7 पिढ्या तरी कमीत कमी शुद्ध असतात त्या पिढ्यामध्ये संत जन्माला येतात. एक प्रकार असा होतो, शरीर बीजाचा वृत्ती बीजावर काही वेळा परिणाम होतो. मोठा प्रसंग आहे, थोडक्यात सांगेन. कर्णाने परशुरामांच्याकडनं विद्या ग्रहण केली. विद्याकाल चालू होता. एके दिवशी अरण्यामध्ये असताना भोजन झाल्यानंतर वामकुक्ष करण्याकरता परशुराम प्रवृत्त झाले. आपल्या संस्कृतीमध्ये जेवण झाल्यानंतर वामकुक्ष करण्याची पद्धत आहे. त्याच्यामध्ये फार मोठं आरोग्य महाराज, ऋषी महर्षींचं वैज्ञानिक ज्ञान अत्यंत बारकाव्याचं होतं. कालाच्या ओघामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये ते भावनेने सांभाळलं म्हणून आता त्याची उत्तर आपल्याला देता येत नाहीत, पण मात्र त्याची नक्की अशा प्रकारची कार्यकारणात्मक उत्तर होती. डाव्या अंगावर पडल्यानंतर आपली सूर्यनाडी चालू होते, म्हणजे उजवी नाकपुडी चालू होते. सूर्य हा उष्णतायुक्त असतो, ऊर्जायुक्त असतो. खाल्लेलं अन्न पचन होण्याकरता उष्णतेची गरज असते म्हणून डाव्या अंगावर झोपण्याची पद्धत आहे, त्याला वामकुक्षी म्हणतात. परशुराम वामकुक्ष करण्याकरता प्रवृत्त झाले. हरण्यामध्ये डोक्याखाली घेण्याकरता काही दिसलं नाही. कर्णाने सांगितलं, महाराज माझ्या मांडीवर तुम्ही डोकं द्या आणि झोप घ्या. परशुरामाने कर्णाच्या मांडीवर आपलं डोकं दिलं. इंद्र विचार करत होता. इंद्राच्या अंशातला अर्जुन आणि सूर्याच्या अंशातला कर्ण. इंद्र विचार करत होता, या कर्णाची विद्या जर सिद्ध झाली तर माझा अंश अर्जुन याचं कसं पुढे होणार आहे, याच्याकरता अगोदरच काळजी घेतली पाहिजे. एखादा कार्यकर्ता वर डोकं काढू लागला की त्याला कुठं दाबावं हे राजकारणात नक्कीच असतं, त्याला ताबडतोब खाली दाबतात. इंद्राने तो विचार केला, एक भंगाचं रूप धारण केलं आणि कर्णाच्या मांदीला कुरतडू लागला. कुरतडता कुरतडता तो रक्ताचा प्रवाह इतका वेगाने बाहेर आला की परशुरामांच्या अंगाखाली ते रक्त आलं. थंड लागलं. थंड लागल्यानंतर परशुराम झोपेतून उठले. पातात लालबुंद अशा प्रकारचा तो रक्ताचा प्रवाह अंगाखाली आलेला आहे. कर्णाला विचारलं, काय रे, काय आहे हे? कर्णाने सांगितलं, महाराज माझ्या मांडीला भोंगा कुरतडत होता, त्याच्यातून रक्त निघत होतं, त्याचा हा पाठ आहे. असं मग इतकं रक्त निघेपर्यंत तो मांडी हलवली नाहीस? महाराज नाही हलवली. का बरं? तुमची झोप मोडू नये म्हणून मी मांडी हलवली नाही. परशुरामाने विचारलं, खरं सांग तू ब्राह्मण आहेस का ब्राह्मणेतर आहेस? कारण ब्राह्मणामध्ये इतकं स्वाभाविक धैर्य नसतं. ज्या अर्थी इतका धैर्य धरून करून बसलास त्या अर्थी नक्की तू ब्राह्मण नाहीस. खरं सांग. कर्णाने सांगितलं, महाराज विद्या घेण्याकरता मी खोटं बोललो, मी ब्राह्मण नाही.
रागावलेल्या परशुरामाने शाप दिला, चोरून विद्या घेतलीस ना, ही विद्या महत्त्वाच्या वेळेला तुला काम देणार नाही. आणि जेव्हा पृथ्वीने कर्णाच्या रथाचं चाक गेलं तेव्हा मात्र कर्णाला ती विद्या काम करू शकली नाही. मला सांगायचं आहे, शरीर बीज आणि वृत्ती बीज. शरीर बीजाचा माणसाच्या वृत्तीवर परिणाम होऊ शकतो, पण ज्या वेळेला वृत्तीची बीज अधिक असतात तेव्हा त्याचा शरीर बीजावर फारसा परिणाम होत नाही. उलट अशा प्रकारची त्याची परमार्थाची गती पुढे चालते. शरीर बीजाचं महत्त्व लक्षात घेऊनच धन्य माता पिता तयाची अपुलिया हिता जो हसे जगत, धन्य माता पिता तयाचिया, धन्य माता पिता तयाचिया. अपुलिया हिता जो हसे जगत, धन्य माता पिता तयाचिया, धन्य माता पिता तयाचिया. प्रभू रामचंद्र पर्णकुटिकेपासून दूर गेलेले होते. भगवती सीता माता पर्णकुटिकेमध्ये झोपी गेलेल्या होत्या आणि लक्ष्मणजी हातामध्ये धनुष्य बाण घेऊन पहारा करत होते. लक्ष्मणाची परीक्षा पाहण्याचं ठरवलं आणि पर्णकुटिकेच्या पुढच्या तोंडाकडनं सोसाट्याचा वारा सुटला. भगवती सीता मातेच्या अंगावरचं वस्त्र थोडं बाजूला गेलं. प्रभू रामचंद्र बाहेरून आले, पाहतात तर सीता मातेचं वस्त्र अंगावरचं बाजूला गेलेलं आहे. लक्ष्मणाला प्रश्न केला, लक्ष्मणा, सुंदर फूल पाहिल्यानंतर, सुंदर मूल पाहिल्यानंतर आणि एकांतामध्ये स्त्रीचं मुख पाहिल्यानंतर कोणाचं मन विचलित होत नाही? लक्ष्मणाने विचार केला, हा जो प्रश्न आहे ना फार मार्मिक प्रश्न आहे. लक्ष्मण फार सुंदर उत्तर देतात. पिता यस्य शुचिर्भूतो माता यस्य पतिव्रता श्रीराम सेवतः नित्यम तस्य नो चलते मनः. पिता यस्य सुचिर्भूतो, ज्याचा बाप सुचिर्भूत आहे, ज्याची आई पतिव्रता आहे, ज्याचं मन सतत भगवान परमात्म्याचं चिंतन करत आहे, त्याचं मन कधीही विचलित होत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. आतापर्यंतच्या माझ्या बोलण्यामध्ये कधी शरीर बीजाचं प्राधान्य आहे तर कधी वृत्ती बीजाचं प्राधान्य आहे. मात्र प्राधान्य असावं लागतं ते वृत्ती बीजाचं प्राधान्य असावं लागतं. शुद्ध बीजापोटी जे बीज शुद्ध म्हणजे निर्विकार आहे, बीजाचा अशुद्धपणा होतो तो काम क्रोधाधिक विकारामुळे होतो. काम क्रोधे देह मलिन स्वाहाकारी कैसे पुण्य. विकाराच्यामुळे बीजाच्या ठिकाणी मलिनपणा येत असतो, पण ज्याने आपले विकार दूर केले आणि बीजत्व हे शुद्ध लावलं, त्या शुद्ध बीजाच्या ठिकाणी आरूढी झाल्यानंतर त्याला फळं देखील चांगलीच येत असतात. विश्वमाऊली ज्ञानोबाराय समर्थ आहेत. प्रत्येक साधकाची अंतःकरणातली इच्छा असते. ज्ञानोबारांनी रेडा बोलवला, आपल्यावर कृपा करणार नाहीत का? होता कृपा तुमची पशु बोले वेद, निर्जीव चाले भिंती महिमा आगाध. भिंत चालवली, रेडा बोलवला, मग आपल्यावर कृपा करणार नाहीत का? प्रयत्न करत नाहीत, भावना ठेवतात. भावना जरूर ठेवावी, पण भावनेच्या बरोबर देखील प्रयत्न अधिक करावा लागतो. का करावा लागतो त्याचं कारण तुकोबारांनी सांगितलंय. परिपाहे बीज शुद्ध अंगी, परिपाहे बीज शुद्ध अंगी, परिपाहे बीज शुद्ध अंगी. करिलते काय नुहे महाराज, करिलते काय नुहे महाराज, करिलते काय नुहे महाराज, करिलते काय नुहे महाराज. परिपाहे बीज शुद्ध अंगी, परिपाहे बीज शुद्ध अंगी, बीज शुद्ध अंगी. ज्ञानेश्वर महाराजांनी रेडा बोलवला ही गोष्ट खरी आहे. अलीकडे विज्ञानातून या गोष्टी सिद्ध होऊ लागलेल्या आहेत. याज्ञवल्क्याने घोडा बोलवला
ज्ञानेश्वर महाराजांनी रेडा बोलवला. खरं आहे, पण माझा असा विचार आहे, माऊलीने रेडा बोलवला, पण किती रेडे बोलवले हो? एकच. भिंत चालवली, पण किती भिंत चालवल्या? एकच. स्त्रीचा पुरुष केला, पण किती स्त्रियांचे पुरुष केले? त्याला काही कार्यकारण संगती असेल की नाही? नक्की कार्यकारण संगती आहे. परीप आहे बीज शुद्ध अंगी, ज्यांचं बीजत्व शुद्ध आहे, अशा शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, त्याला येणारी फळं रसाळ असतात आणि गोमटी म्हणजे गोड असतात. काही फळं गोड आहेत पण रसाळ नाहीत, खारीक. खाताना गोड लागते पण रसाळ अजिबात त्याच्यात रस नाही. काही रसाळ असतात पण गोड नसतात. काही आंबे असतात महाराज, जसे जसे पिकतील तसे तसे आंबट लागतात, असतात रसाळ पण गोड नसतात. काही माणसं देखील जीवन जगत असताना उत्तरोत्तर वयोवृद्ध होतात, पुढचं कंसात. कशाला बोलायचं पुढे? सांगण्याचा मुद्दा असा, रसाळ आणि गोमटेपणा. रसाळ, रसालय या शब्दाचं अपभ्रष्ट रूप आहे रसाळ. रस म्हणजे आनंद. ज्यांच्या जीवनामध्ये परिपूर्ण अशा प्रकारचा रस आनंद झालेला आहे आणि अशा आनंदाचे जे ठिकाण आहेत, साठा आहेत, असे रसाळ आहेत. गोमटी चांगली आहेत, सर्वांना अनुकूल आहेत, अशी गोमटी आहे. महाराज, अशी फळं जगामध्ये आलेली आहेत, याच्या विना जग नाही हे निश्चित आहे. पण त्यांना ओळखण्याकरता आम्ही कसं ओळखावं? अभंगाच्या दुसऱ्या चरणात. अमृताची वाणी, मुखी 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 अमृताची वाणी. देहा देवाचे कारणी, देहा देवाचे कारणी, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी. मेड इन कुठली कंपनी आहे? परभणी. परभणी. हा, बोधे बाबा. विठाला विठाला विठाला. माणसाच्या वृत्तीचे जे भाव असतात ते त्याच्या कुठेतरी बाहेर पडल्याशिवाय राहत नसतात. मुखे अमृताची वाणी, देह देवाची कारणी. ज्यांच्या मुखामध्ये अमृताची वाणी असते, अमृताची वाणी म्हणजे जी वाणी कधी मरत नाही, अशी न मरणारी वाणी ज्यांच्या मुखामध्ये असते. 2-3 प्रकाराने आपल्याला पाहता येणार आहे. महापुरुषाच्या मुखामध्ये सतत भगवान परमात्म्याचं अमृतापेक्षा गोड असणारं नाम ज्यांच्या मुखामध्ये सतत असतं. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. अमृतापेक्षा देखील गोड असणारं नाम त्यांच्या मुखामध्ये असतं, ते नामामृत असतं. नामामृत गोडी वैष्णवा लाधली, योगिया साधली जीवनसिद्धी. मुखामध्ये अमृतासारखं नाम असतं. मग ते असतं म्हणजे कधी असतं? काही गोष्टी गृहीत धराव्या लागतात.
महापुरुषाच्या मुखामध्ये भगवंताचं नाम कधी असतं याचा विचार महाराजांनी एका अभंगामध्ये सांगितलेला आहे. सदा नामघोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. सदा शब्दाखाली अंडरलाईन करावी. जो वदे अच्युत सर्व काळ, जो वदे अच्युत सर्व काळ, जो वदे अच्युत सर्व काळ. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ, जो वदे अच्युत सर्व काळ, मेड इन वारकरी शिक्षण संस्था आळंदी. जो वदे अच्युत सर्व काळ आहे, तो सतत परमात्म्याचं चिंतन करतो. सतत या शब्दाला फार महत्त्व आहे. सदा नामघोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. हा सदा शब्द जर नसता तर आमच्यासारखे सुद्धा त्या पंक्तीला बसले असते. आम्ही कदा नामघोष करू हरिकथा तेने कदा चित्ता समाधान. कदा कदा होत. आम्ही गमतीनं सांगत असतो, माईक आवाज मोठा करतोय याच्या पाठीमागे एम्प्लिफायर आहे आणि एम्प्लिफायर हे काम करतो याचं कारण आहे वायरमध्ये वीज आहे, ऊर्जा आहे. ती ऊर्जा इथे मंडपात तयार झाली का औष्णिक केंद्रात? औष्णिक केंद्रात. औष्णिक केंद्रातली ऊर्जा मंडपात कोणत्या गाडीनं आली? गाडीने नाही आली. या उपकरणापासून तो औष्णिक केंद्रापर्यंत न तुटलेला एका धातूचा धागा आहे, त्याला आपण वायर म्हणतो. वायर ते न तुटलेलं आहे हे महत्त्वाचं आहे. वायर का तुटलं की करंट येणं बंद होतं, म्हणून वायर न तुटणं हे फार महत्त्वाचं आहे. त्यावेळेला असं घडतं, पावसाळ्याचे प्रारंभीचे दिवस असतात, एखादा पाहुणा घरामध्ये येऊन बसलेला असतो, घरातला बल्ब लागतो विजतो, लागतो विजतो. आलेला पाहुणा म्हणतो घरमालकाला असं का होतं हो, उघडझाप का होते? घर मालक म्हणतो खांबावरचं कनेक्शन लूज पास आहे, हवा आली की चिटकते आणि हवा थांबली की तुटते. तसं काही भक्ताचं कनेक्शन लूज पास. एकादशी आली की चिटकते, द्वादशी आली की तुटते, वारी आली की चिटकतं, वारी संपली की तुटतं, सप्ताहाच्या प्रारंभी पहिल्या दिवशी चिटकतं आणि काला झाला की तुटतं. लूज पास कनेक्शन न करण्यापेक्षा बरं आहे. काहींचा स्विच कायमच ऑफ आहे, त्याच्यापेक्षा फार बरं आहे, कधीतरी होईल पुढे. महाराज सांगतात आमा नामाचे चिंतन रामकृष्ण नारायण. तुका म्हणे क्षण खाता जीविता न विसंभो. असं भगवान परमात्म्याचं नामचिंतन ज्याच्या सतत मुखात असतं, मुखे अमृताची वाणी. दुसरा प्रकार आहे ज्यांच्या मुखातले शब्द अमर बनतात. रिकामे तोंड करू गेले बडबड, गीता ऐसे गोड आतुडले. मोकळेपणा होता म्हणतात आमचा, आणि त्या मोकळेपणामध्ये आम्ही बडबड केली. ती बडबड ज्ञानेश्वरीच्या रूपाने बाहेर आली, बडबड गाथ्याच्या रूपातून बाहेर आली, बडबड भागवताच्या रूपातून बाहेर आली. पण ती बडबड थांबली का? अमृतमय झाली ती. हो, ही मुखी अमृताची वाणी. आणि अशा महापुरुषाने सहज जरी बोलू लागले ते त्यांच्या तोंडातून बाहेर पडणारे शब्द कधीही मृत होत नाहीत, ते अमृत रूप असतात. विश्वमाऊली ज्ञानोबारांच्या दर्शनाला सच्चिदानंद बाबांच्या पत्नी कपाळाला मळवट भरलेल्या अंगावर
हिरवं पातळ आहे, बांगड्या हिरव्या आहेत, दर्शनाकरता आलेले होते. दर्शन घेतल्यानंतर ज्ञानोबारांनी आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. हात जोडून प्रार्थना केली, महाराज हा आशीर्वाद या जन्मातला का पुढच्या जन्मातला? असं का? माझ्या पतीचं प्रेत पुढे चाललं, मी सती निघाले. ज्ञानोबारांनी सांगितलं, माझ्या तोंडून बाहेर पडलेले शब्द कधी मृत होत नसतात, ते अमृत असतात. थांबवा. थांबवायला लावलं, खाली उतरायला लावलं. विचारलं काय नाव आहे यांचं? म्हणजे यांचं नाव सच्चिदानंद. सच्चिदानंदाला कुठं मरण असतं का? हो सच्चिदानंद. ताड करून मेले माणूस जिथं उठविल, वेळ काळा ते ग्रासी लगा. अशी मुखे अमृताची वाणी, देह देवाची कारणी. आणि त्यांना जो देह मिळालेला असतो, फक्त परमात्म्याच्या सेवेकरिताच देह मिळालेला असतो. विठ्ठल विठ्ठल का देवा करता समर्पण केलेलं असतो? एक न्याय आहे महाराज. ज्याचे दिले त्यासी फळ पावे आपणासी. ज्याने एखादी वस्तू आपल्याला दिली असेल ती त्याच्या करता त्याला परत द्यावी, त्याचं फळ आपल्याला मिळतं. कसं काय मिळतं? ज्ञानेश्वर महाराजांनी एक दृष्टांत सांगितलेलं आहे. बाप जेवण करू लागला होता, त्याचा लाडका मुलगा आला, बाबा मला तुमच्या ताटातच जेवायचे. जेव. एका बाजूला बाप, दुसऱ्या बाजूला मुलगा, दोघाचं जेवण चालू होतं. जेवता जेवता मुलाला लहर आली. मुलाने आपल्या बापाला सांगितलं, बाबा बाबा आ करा बरं. ताटातला घास घेतला, बापाच्या तोंडामध्ये घातला. घातल्यानंतर बाप खुश झाला. वा 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 वा, काय गोड लागला रे. अगोदरचे कडूच होते हो. ताटातलं अन्न मिळवलं बापानेच, फक्त याने उचलून तोंडात घातलं. फुकटात प्रसन्नता. तसं संपूर्ण जग म्हणा, देह म्हणा, परमात्म्याने दिलेला आहे. जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जगजीवन नारायण गायन गुण तयाचे. हे सगळं आम्हाला त्याने दिलंय, फक्त आम्हाला निमित्तभूत व्हायचे. निमित्त मात्रम भवसव्यसाची, निमित्त व्हायचे. देह समर्पी जे देवा, भार काहीच न घ्यावा. होईल आघवा तुका म्हणे आनंद. परमात्म्याला देह दिला. देहाचं जगण्याचं एकच अशा प्रकारचं ध्येय आहे, फक्त परमात्म सेवा. एवढंच देह देहाचं आहे. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवापायी. मुखे अमृताची वाणी, देह देवाची कारणी. ज्यांच्या आयुष्यातला प्रत्येक क्षण परमात्म्याच्याच करत असतो, असं सतत ज्यांच्या जीवनातलं सातत्य आहे. भक्तीचा प्रकारच असा आहे, जिच्यामध्ये सातत्य असणं हे भक्तीचं खरं स्वरूप आहे. अनन्यास चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते. परमात्म्याचं अनन्य अशा प्रकारचं चिंतन होणं, वृत्ती इकडे तिकडे न जाणं आणि देहाचा सगळा सद्विनियोग भगवान परमात्म्याकरताच करणं, हे ज्यांचं लक्षण असतं ते संत पुरुष आहेत. मुखे अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, Bye.
विठ्ठल श्री ज्ञानदेव राजा उबारुख माई 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 श्री हरिभक्ती परायण उमेश महाराज दशरथे व श्री हरिभक्ती परायण विठ्ठल महाराज जाधव. शुद्ध बीजा पोटी शुद्ध बीजा पोटी पोटी शुद्ध बीजा पोटी साळ गोमटी फळे रसाळ गोमटी गोमटी मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी रसाळ गोमटी फळे रसाळ गोमटी गोमटी मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी देह देवाचे कारणी देह देवाचे कारणी मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी देह देवाचे कारणी देह देवाचे कारणी मुखी अमृताची वाणी मुखी अमृताची वाणी विठ्ठल 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 मुखे अमृताची वाणी देह देवाची कारणी. ज्या महापुरुषाच्या जीवनामध्ये सतत भगवान परमात्म्याचं चिंतन आहे, आमा नामाचे चिंतन, रामकृष्ण नारायण तुका मने क्षण खाता जेविता न विसंब, एक क्षण देखील विसंबत नाहीत. आणि ज्यांनी आपला देह परमात्म्या करता दिलाय, देह देवाची कारणी. शंका आहे, काही संत संसार करत दिसत असताना दिसतात, मग ते या व्याख्येत बसतात का? त्याचं उत्तर असं आहे, प्रत्यक्षात आणि परंपरा या दोन प्रकारच्या सेवा असतात. काही सेवा प्रत्यक्ष सेवा आणि काही सेवा परंपरेची सेवा. पतिव्रता पतीची सेवा करते दोन पद्धतीनं. काही वेळेला प्रत्यक्षात सेवा करते, पती करता स्वयंपाक करते, पती करता ताट वाढून देते, पतीचे कपडे धुते, पाय चेपते, ही सगळी प्रत्यक्षात सेवा आहे. आणि कदाचित पतिमित्र जर घरी आला तर त्याच्याकरता सुद्धा ताट वाढते, सेवा करते पतिमित्राची, पण परंपरेने सेवा होते ती पतीची. तसं भगवत भक्त आहे, काही करत असताना असं दिसतात. सावतोबारा शेती करत होते, मग देह देवाचे कारणे कुठे व्याख्यात बसतील का?
सेना महाराज दाढी करत होते, मग देह देवाचे कारणी म्हणता येईल का? वैराग राग रसी गोरबा काका महाराज गाडगी मडकी घडत होते, मग देह देवाचे कारणी म्हणता येईल का? त्याचं उत्तर हे आहे, ही परंपरेची सेवा आहे. एक वाक्य महत्त्वाचं बोलतो, पण काय करता याला महत्त्व नाही, कोणत्या भूमिकेने करता याला महत्त्व आहे. जे जे काही करीतो देवा ते ते सेवा समर्पे वेदनाय सर्वात्मना वेदनाय सर्वात्मना. जे जे काही करतो देवा ते ते सेवा समर्पे वेदनाय सर्वात्मना वेदनाय जे जे काही करीतो देवा जे जे काही करीतो देवा जे जे काही करीतो देवा जे जे काही करीतो सेवा ते ते सेवा समर्पे भेद नाही सर्वात्मना. नारायणा तुझ मज भेद नाही सर्वात्मना. ते ते सेवा समर्पे भेद नाही सर्वात्मना. भेद नाही सर्वात्मना. जे जे काही करीतो देवा ते ते सेवा समर्पे. एरवी प्रत्येक जीवाकडनं होत असणारं कर्म देवाची सेवा आहे, पण भूमिका नसल्यामुळे फळ मिळत नाही. ज्ञानोबा म्हणतात, अखंड सकळ हे सकळामुखी आरपीजत असे मज एकी नेननियासाठी मूर्खी न पविजे माते. कळत नाही म्हणून त्या सेवेचं फळ त्यांना मिळत नाही. फक्त भूमिका आवश्यक आहे. योग्य भूमिकेतून संसार जरी केला तरी तो परमार्थ होत असतो, आणि चुकीच्या भूमिकेतून परमार्थ जरी केला तरी तो संसार होत असतो. भूमिका फार महत्त्वाची आहे. आपण काय करता याला महत्त्व नाही, कोणत्या भूमिकेने करता याला महत्त्व आहे. वैकुंठवासी परमश्रद्धे प्रातस्मरणी रामसुखदासजी म्हणायचे, हे संसाराचं कार्य आणि हे परमार्थाचं कार्य आहे, असा वृत्तीमध्ये भेद येऊ देऊ नका. संपूर्ण जीवन भगवन्मय बना. आपली भूमिकाच अशी बनली पाहिजे की माझा आयुष्याचा क्षणनाक्षण काही शारीरिक कर्म असेल, काही वैदिक कर्म असेल, काही भक्ती कर्म असेल, पण ही सगळी परमात्म्याची सेवा आहे, अशी भूमिका असणं ही परंपरेची सेवा आहे. म्हणून भूमिकेवर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. एखादा डॉक्टर एखाद्या रोग्याचं अंग चिरतो आणि गुंड एखाद्याचं अंग चिरतो, दोघांच्या भूमिकेत फरक आहे. डॉक्टरला बक्षीस मिळतं, पैसे मिळतात, गुंडाला सजा होते. त्याचं कारण आहे भूमिकेत फरक आहे. डॉक्टरला रोगी वाचवायचा आहे आणि गुंडाला मनुष्य मारायचा आहे, भूमिकेत फरक आहे. आम्ही एक दृष्टांत सांगत असतो. एक श्रीमंत मनुष्य मालकीच्या गाडीतून प्रवास करत होता. रस्त्यामध्ये एक आडवा चिखल लागला. नाईलाजाने चिखलात गाडी घालावी लागली. लहान गाड्या असतात त्या चिखलामध्ये घसरतात, पुढे सरके ना. गाडीतली माणसं खाली उतरून गाडी ढकलण्याचा प्रयत्न करू लागले, पण गाडी काही पुढे जाईच ना. इतक्यामध्ये न बोलवता 4-5 माणसं आली आणि त्यांनी गाडी ढकलून चिखलाच्या बाहेर काढून दिली. गाडी मालकाला आनंद झाला. वा वा, माणसं बोलावून येत नाहीत, ही माणसं न बोलावता आली. अलीकडे अपघात समयी मदत करा असा बोर्ड लावावा लागतो. पहिल्यांदा मी बोर्ड वाचल्यानंतर मला असं वाटलं, हा आमच्या भारत देशाचा अपमान आहे. ज्या देशामध्ये दया जन्माला आली, ज्या देशामध्ये उपकार जन्माला आला, आणि त्या देशामध्ये अपघात समयी मदत करा अशी पाटी लावणं म्हणजे आमच्या संस्कृतीचा अपमान आहे. पण काही गोष्टी प्रसंग आल्याशिवाय कळत नाहीत.
हो, आमच्या चालू काळापर्यंत गाडीशी झालेले अपघात मोजलेले महत्त्वाचे अपघात 9 आहेत, 9. म्हणून मी गमतीनं म्हणत असतो, मी अपघात महामंडळाचा अध्यक्ष आहे. इतके अपघात कोणाची झाली नाही. 9वा अपघात शिरूरजवळ झाला होता. ड्रायव्हरच्या छातीमध्ये स्टेअरिंग घुसलेलं होतं, कपाळ पूर्ण फाटलेलं होतं. भगवंताच्या दयेने काटा टोचेल एवढंसुद्धा मला काही घडलेलं नव्हतं. बाजूला बाहेर पडलो. अनेकांना विनंती करत होतो, आम्हाला शिरूरला घेऊन जा. 7 किलोमीटर होतं. कोणी विचार करत नव्हतं महाराज. शेवटी शिरूरच्या एका माणसाला फोन लावावा लागला, त्याने घेऊन गेला. मग लक्षात आलं की आता खरी देशामध्ये अपघात समय मदत करा अशी पाटी लावण्याची वेळ आलेली आहे. त्या गाडी मालकाच्या मनामध्ये आलं, माणसं बोलावणे येत नाहीत ना, एवढी माणसं न बोलावता आली आणि एवढी मोठी मदत केली. खिशातनं 400-500 रुपये काढले. एका माणसाला बोलवलं, बाबा उपकार झाले, फुल ना फुलाची पाकळी तुम्हाला देतो, वाटून घ्या आपसामध्ये. गाडी मालकाने विचारलं, तुमचं गाव कोणतं आहे? त्या ढकलणाऱ्या माणसाने सांगितलं, सावकार, गरीबाला गाव नसतं, जिथं भरला दारा तोच गाव बरा. शिक्षण, गरीबाला कुठलं शिक्षण? शेतीबाडी, गरीबाला कुठली शेतीबाडी? मग तुमचा धंदा काय? काही नाही, असं चिखलाच्या भोवती बसलेला असतो. तुमच्यासारख्याची गाडी येऊन फसते आणि ढकलून बाजूला काढल्यानंतर जे देतील ते आपसात वाटून खातो. हाच आमचा धंदा. त्या सावकाराने एवढ्यावर गप्प बसून पुढे चालावं. पण त्याच्यामध्ये एक शंका आली. त्याने विचारलं, का हो, हे पावसाळ्यात पाऊस पडला आणि चिखल झाला तर शक्य आहे. आता मुद्दाम हे वाक्य उच्चारण्याची गरज आहे. कोणतं? पावसाळ्यात पाऊस पडला आणि चिखल झाला तर हे होण्याची शक्यता आहे. पण कदाचित वैशाख महिन्यामध्ये कडक उन्हामुळे सगळा चिखल वाळणार, कोणाची गाडी फसणार नाही आणि मग तुमच्यावर उपासमारीची वेळ येणार. तो प्रामाणिक होता. मी एक वाक्य महत्त्वाचं बोलत असतो, माणसाची सगळी तत्त्व गेली तरी चालतील, पण प्रामाणिकपणा जाऊ नये. ज्याचा प्रामाणिकपणा गेला त्याचं सगळंच गेलं. तो प्रामाणिक होता. त्याने सांगितलं, सावकार, अहो उन्हाळ्यामध्ये सुद्धा आम्हाला उपवासमारीची वेळ येत नाही. त्याचं कारण आहे, आम्ही बैलगाडीनं पाणी आणतो आणि हा चिखल मात्र वाळू देत नाहीत. सावकाराचं मन बदललं. कारण आता याने धंदा केला का उपकार केला? कशावर ठरतं हे भूमिकेवर ठरतंय. आपण जे करता ते कशा करता करता या भूमिकेवर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. ही भगवत भक्त मंडळी कोणताही कार्य करत असताना परमात्म्याची सेवा म्हणूनच कार्य करतात. महाभारतामध्ये व्यादगीता नावाचं एक प्रकरण आहे. स्वामी विवेकानंदाने असं म्हटलं आहे, ज्यांना गृहस्थाश्रम स्वीकारायचा आहे त्यांनी पहिल्यांदा व्यादगीता वाचावी, मग गृहस्थाश्रम स्वीकारावा. बन्सी महाराज तुमच्या कामाची नाहीत व्यादगीता. हो, तर फार मोठी कथा आहे त्याच्यामध्ये. जाबाली नावाचे ऋषी एका झाडाखाली तपश्चर्या करत होते. 12 वर्ष अखंड मनसश्चेंद्रियानाम एकाग्रम परमम तपः. मन आणि इंद्रियांचा एकाग्रता परिणामता शक्ती जागृत झालेली होती. ज्या झाडाखाली तपश्चर्या करत होते, झाडावर एक बगडी आली म्हणतात. तिने देहधर्म केला. हे जाबाली ऋषी अनुष्ठानपूर्वक तप करत होते. अनुष्ठानामध्ये शारीरिक पावित्र्य फार सांभाळावं लागतं. अनुष्ठान करणाऱ्या माणसाने तो जर लघुशंकेला उठला तर परत आसनावर बसत असताना स्नान केल्याशिवाय शुचिर्भूत झाल्याशिवाय बसता येत नाही. जाबाली ऋषीला मनामध्ये क्रोध आला आणि क्रोधाच्या भरामध्ये कोणी अंगावर ही घाण टाकली म्हणून रागाने वर पाहिलं. डोळ्यातून एक अग्नी तेज निर्माण झालं आणि त्या तेजामुळे बगळीने देहधर्म केला होता ती बगळी जळून गेली. जळाल्यानंतर यांना वाटलं आता आपण काहीतरी झालो. भिक्षा मागण्याकरता एका गावामध्ये आले. एका घराच्या पुढे ओम भगवती भिक्षान देही. घर मालकीन आपल्या पतिसेवेमध्ये अडकलेली होती. वेळ लागू लागला. हे मनामध्ये विचार करू लागले, परत जावं तर आपलं पुण्य जातं, काय करावं. कारण दात्या आणि मागत्यासी धर्मने ते तरी बोलली ऐसी यथानुशक्ती वाट ठाकीत ऐसी बाधी धोकाशी विन्मुखता. मधुकरी मागण्याकरता ज्या घरी गेला
त्या घर मालकाने शक्य तेवढं त्याला वाढावं. आणि मागणाऱ्याला सुद्धा नियम आहे, वाढणारा येत नाही तोपर्यंत थांबावं. तो येण्याच्या अगोदर निघून गेला तर मधुकरी मागणाऱ्याचं पुण्य जातं, आणि न दिला तर यजमानाचं पुण्य जातं. यथानुशक्ती ठाके तशी बाधी दोघाशी विन्मुखता. विचार करू लागला, इतके वेळ झाला, वेळ लागलाय, मला पुढे जायचं आहे, अजून कोणी येत नाही वाढायला. काही कालानंतर घर मालकीन हातामध्ये भिक्षा घेऊन वाढण्याकरता आली. मोठ्याने डोळे फाडले. ती घर मालकीन म्हणू लागली, महाराज किती जरी मोठे डोळे केले मी ते काही बगळी नाही अरण्यातली जळून जायला. आश्चर्याचा धक्का बसला. त्यावेळेला मोबाईल नव्हते, कोणीतरी सांगितले म्हणायला, तुम्हाला कसं काय कळालं? हे सहज कळतंय, मी पतीची सेवा, स्वामी काच गुरु भक्ती, पितृवचन सेवा पती, हेच विष्णूची महापूजा, अनुभवना ही दुजा, या तत्वाने सेवा करते. त्याच्या परिणामामध्ये मला हे शक्ती प्राप्त झालेली आहे. पाय पकडले, माझा उद्धार करा. तर पतिव्रता माऊलीने सांगितलं, बाबा मला वेळ नाही, मी पत्ता सांगते फक्त, तिथं जा. मग कुठे जाऊ? एका व्याधाचं नाव सांगितलं. मग गेला. पाहत होतो तो व्याध मांस विकत बसलेला होता. स्वतः हिंसा करत नव्हता, मांसाचा व्यापार करत होता. पाहिल्याबरोबर लक्षात आलं, जो मांस विक्री करतो तो मला काय ब्रह्मज्ञान देणार आहे. परत जाण्याकरता तो परत निघाला. इतक्यात त्या व्याधाने हाक मारली, हो तुम्हाला माझ्याकडे पाठवलंय आणि तुम्ही तसंच परत कसं काय चाललात? पुन्हा आश्चर्याचा धक्का बसला. आणि मग त्या व्याधाने जे ज्ञान सांगितलेलं आहे त्याचं नाव आहे व्यादगीता. आपला प्रपंचसुद्धा परमार्थाची सेवा कशी घडावी ही जी शक्ती आहे ते व्यादगीतेमध्ये सांगितलेले. मला हे सांगायचं आहे, देवाची सेवा देह देवाचे कारणी, प्रत्यक्षात आणि परंपरेने परमात्म्याची सेवा करणं म्हणजे जे काही करीतो देवा ते ते सेवा समर्पे, भेद नाही सर्वात्मना, नारायणा तुझं, अशी भूमिका ज्यांची झालेली असते ती भूमिका परमात्म्याला प्राप्त होते. कारण त्यांच्याकडे योग्यता असते. ती कोणती योग्यता आहे? अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात, सर्वांग निर्मळ, सर्वांग निर्मळ, सर्वांग निर्मळ, निर्मळ, सर्वांग निर्मळ, सर्वांग निर्मळ, सर्वांग निर्मळ, सर्वांग निर्मळ, निर्मळ, सर्वांग निर्मळ, निर्मळ, सर्वांग निर्मळ, सर्वांग निर्मळ, सर्वांग निर्मळ, सर्वांग निर्मळ, सर्वांग निर्मळ, चित्त जैसे गंगा जळ, 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 मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, वाणी, मुखी अमृताची वाणी, वाणी, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी,
निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. ज्या महापुरुषाचं सर्वांग निर्मळ असतं, कायिक वाचिक आणि मानसिक. हे निर्मळ म्हणजे मळरहित अशा प्रकारचं झालेलं असतं. शरीरातले मळ अशा महापुरुषाच्या जीवनातले नष्ट झालेले असतात. महाराजांचा एक अभंग आहे, सकळ चिंतामणी शरीर जरी जाय अहंकार देह आशा निंदा हिंसा नाही कपट देह बुद्धी निर्मळ स्फटिक जैसा. त्यांचं शरीरसुद्धा बदललेलं असं. प्रसंग आहे 700 वर्षापूर्वीचा. महाराष्ट्राचं सौभाग्य, या महाराष्ट्रामध्ये 700 वर्षापूर्वी एकाच वेळेला 108 संतांचा अवतार झालेला होता. एका घरामध्ये 14 संत. प्रेममूर्ती नामदेव महाराजांच्या घरामध्ये 14 संत जन्माला आले होते. एका घरामध्ये 4 संत. असा संतांचा उभं पिकाचा काळ होता. त्याच काळामध्ये कानोपाटक वयाने वृद्ध होते आणि गोरबा काका महाराज वयाने वृद्ध होते. 108 संतांपैकी 2 संत वृद्ध होते म्हणून त्यांना काका म्हणत असत. कानोपाटकांचा प्रसंग आहे. त्या काळातल्या सत्ताधाऱ्याला राजाला कोणीतरी सांगितलं की कानोपाटकांच्याकडे परीस आहे, परीस. राजाने कानोपाटकांना बोलवलं आणि विनंती केली, महाराज मला समजलं तुमच्याकडे परीस आहे म्हणतात. संतांना काय करायचं परीसाची गोष्ट? सोने रुपये आम्हा मृत्तिके समान. काय करायचं तुम्हाला? मला राज्य चालवायचं आहे, मला देऊन टाका. कानोपाटकाने सांगितलं, राजे तुम्हाला चुकीची बातमी कळली. माझ्याकडे परीस नाही, माझं शरीरच परिसरूप आहे. बोलणं वेगळं आणि आसनं वेगळं. राजाने परीक्षा पाहण्याकरता कमरेची तरवार उपसली आणि कानोपाटकांच्या शरीराला लावून बघू तरवारीचं सोनं होतं का म्हणून तरवार जवळ नेण्याक्षणी तरवार सोन्याची बनली. राजाच्या अंगाला घाम फुटला. आपण एका महापुरुषाची परीक्षा घेतली, आता जर शाप दिला तर आपलं कसं होईल? क्षमा मागितली. महाराज मला महिमा माहीत नव्हता तुमचा, क्षमा करा, एक करा. आजपासून तुम्हाला नुसतं पाठक न म्हणताना राजपाठक म्हणतील, ही या घटनेची साक्ष राहील असं कानोपाटकांना सांगितलं. आणि इतिहास असा आहे, विश्वमाऊली ज्ञानोबारांनी जेव्हा समाधी घेतली तेव्हा पहिलं कीर्तन समाधी पुढे झालं ते कानोपाटकांचं झालं. अजूनही त्यांचा वंश पुण्याला आहे म्हणतात, त्यांना राजपाठक म्हणतात. अजूनही समाधी सोहळ्याला समाधीच्या पुढे त्यांचंच कीर्तनाची परंपरा आहे. मला सांगण्याचं इतर तसं आहे, शरीरामध्ये देखील कुठलाही प्रकारचा मळ राहत नाही, सर्वांग निर्मळ. वाणीमध्ये मळ नाही. मळाचे काही प्रकार 6 प्रकार ज्ञानोबारांनी सांगितलेले. आपली वेळ संपत आलेली आहे. आटू वेगू विंदान आशा शंका प्रतारण हे संन्यसिले अवगुण जया वाचा. आटू, काहीच्या वाणीमध्ये असा दोष असतो, आटू म्हणजे 2 शब्दात थांबतात, नवे 2 वाक्यात देखील इतकं थांबतात की श्रोत्यांच्या झोपेची व्यवस्था, इतकं थांबतात. दोष आहे तो. काही वेगू इतकं गडबड बोलतात, श्रोत्याला आकलन होत नाही, इतकं गडबडीनं बोलतात, तोही दोष आहे. आटू वेगू विंदान, काही माणसं बोलत असताना मनात कपट ठेवून बोलतात, तो दोष आहे वाणीचा. काही माणसं बोलतात आशा, भवितव्यामध्ये तुम्हाला अमुक करू, तुम्हाला हे देऊ ते देऊ अशी आशा निर्माण करणं, तो वाणीचा दोष आहे. शंका, काहीचं बोलणं असं असतं की त्या बोलण्यामध्ये शंका निर्माण होते, असं शंकास्पद बोलणं, तो वाणीचा दोष आहे. आणि प्रतारण, बोलण्यातून इतरांना तुच्छ लेखणं, तो वाणीचा दोष आहे. हे संन्यसिले अवगुण जयावाचा. अशा महापुरुषाच्या जीवनामध्ये वाणीमध्ये दोष नसतात. आणि अंतःकरणाच्या बाबतीमध्ये चित्त जैसे गंगाजळ, गंगेचं पाणी जसं निर्मळ असतं ते इतकं निर्मळ असतं, त्या स्नान करणाऱ्याचे पापाचे दोष घालवतं. वैज्ञानिकांनी असा शोध केला, म्हणतात गंगेच्या पाण्यामध्ये असे काही बॅक्टेरिया असतात की ते दूषित विषाणूला जवळ येऊ देत नाहीत. भौतिक दृष्टिकोनातून त्यांचा तो शोध आहे. आपल्या आध्यात्मिक आणि दैविक दृष्टिकोनातून गंगा ही खूप पवित्र आहे.
गंगेचं पाणी जसं पवित्र आहे तसं ज्यांचं अंतःकरण पवित्र असतं, मुखे अमृताची वाणी देहदेवाचे कारणी, अशा महापुरुषाच्या द्वारे जगाला काय फायदा होतो? अभंगाच्या शेवटच्या चरणात जाती तुका म्हणे जाती, 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 पाप दर्शने विश्रांती, पाप दर्शने विश्रांती, ताप दर्शने विश्रांती, पाप दर्शने विश्रांती, पाप दर्शने विश्रांती, ताप दर्शने विश्रांती, मुखी अमृताची वाणी, अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, अमृताची वाणी, अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, अमृताची वाणी, मुखी पाप दर्शने म्हणे जाते ताप दर्शने विश्रांती, ताप जाती आणि दर्शने विश्रांती. ज्यांच्या दर्शनातून तिन्ही प्रकारची ताप जातात. आपण बहुश्रुत मंडळी आहात, सर्व विश्लेषण करण्याची गरज नाही, वेळ संपलेली आहे. एक अनिष्ट निवृत्ती, दुसरी इष्टप्राप्ती. ताप जाणं अनिष्ट निवृत्ती आणि विश्रांती प्राप्त होणं ही इष्टप्राप्ती. कुठल्याही फळाला दोन अंग असतात. नको ते जावं आणि हवं ते मिळावं हे पूर्ण फळाचं लक्षण आहे. ज्यांच्या दर्शनातून या गोष्टी घडतात, कारण दर्शनामध्ये शक्ती असते. ते आपली शक्ती जेव्हा पसरवतात तेव्हा मात्र साधकाच्या अंतःकरणामध्ये असा परिणाम होतो, तिन्ही तापाची त्रिविध तापाची झाली बोळवण. देखल्या चरण वैष्णवांचे तिन्ही ताप नष्ट होतात.
आणि विश्रांती का होते? परमात्म्याच्या स्वरूपामध्ये एकरूपता साध्य होते म्हणून विश्रांती होते. विश्रांती तेव्हाच असते जी वस्तू जिथून निघाली आहे ती वस्तू तिथे गेली की तिला विश्रांती होते. गंगेला विश्रांती समुद्रामध्ये, कारण तिथून ती प्रवाहित झाली. ज्ञानोबा दृष्टांत देतात, पवने परमाणू उचलले ते पृथ्वीपणा वेगळे नाही केले. वादळ सुटतं वादळ, आणि पृथ्वीतले कण अंतरिक्षामध्ये गरगर फिरतात, अविश्रांत फिरतात. त्या परमाणूंना विश्रांती केव्हा मिळेल? जेव्हा पुन्हा पृथ्वीवर येऊन बसले मग त्यांना विश्रांती. तसं जीवनाची विश्रांती ज्या भगवत स्वरूपापासून आपण बाजूला झालो त्या भगवत स्वरूपाशी एकरूप झाल्याशिवाय खरी विश्रांती नाही. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटले हवा तृष्णेची अशी विश्रांती ज्यांच्या चरणामध्ये मिळते. तुका म्हणे जाती तापदर्शने विश्रांती, मुखे अमृताची वाणी देह देवाचे कारणे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. चातुर्मासासारखा पवित्र काळ आहे, चंद्रभागेसारखं पवित्र वाळवंट आहे. ज्या वाळवंटामध्ये नामदेव महाराजांनी कीर्तनं केली, ज्ञानेश्वर महाराजांनी अभंग म्हटला, जनाबाईने आज्ञा दिल्यानंतर अभंग म्हटला. प्रत्यक्षात भगवान पांडुरंग परमात्मा पितांबर गळेपर्यंत ज्या वाळवंटामध्ये थय थय नाचले, अशा पवित्र वाळवंटामध्ये पवित्र काळात आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी रामायणाचार्य हरिभक्तीपरायण नामदेव महाराज लबडे यांनी हा फार मोठा योग साधून आणला. तसं पाहिलं तर संस्थेतलं शिक्षण झाल्यापासून अत्यंत अल्प काळामध्ये प्रचाराच्या क्षेत्रामध्ये त्यांनी फार मोठी भरारी मारली. समाजाचं मन कसं मिळवावं ही अंगभूत असणारी कला वारकरी संप्रदायाच्या जोपासण्याकरता वापरली आणि हा योग फार मोठा आणला. आमचे गुरुवर्य हरिभक्तीपरायण परमवंदनीय कुरेकर बाबा यांच्या सहस्रचंद्र दर्शनाचा सोहळा, डोक महाराजांच्या षष्ठब्दीचा सोहळा, वारकरी संप्रदायामध्ये फार मोठी सेवा करणारे रामभाऊ महाराज यांच्या गुरुत्व पूजनाचा सोहळा आणि संत बाबाच्या जीवन गौरवाचा सोहळा, हे चारही सोहळे मला वाटतं वारकरी संप्रदायाच्या इतिहासामध्ये नोंद होईल अशा प्रकारचा सोहळा या ठिकाणी घडवला गेला. एका अल्पवयामध्ये एवढं मोठं कार्य करणाऱ्या एका व्यक्तिमत्वाला कोटी कोटी धन्यवाद देऊन झालेली चिंतन सेवा. माझ्यासमोर बसलेली मोठी मोठी मंडळी आहेत, एकेकाचं नाव घेतलं तर कोणी राहिलं तर वाईट वाटेल या दृष्टिकोनातून. सभा समस्त साधू संतांची, महामुनी विरक्तांची, पंडित पाठक योगी यांची या सगळ्याची विनंती या दृष्टिकोनातून सर्वांना अंतःकरणपूर्ण वंदन करून झालेली चिंतन सेवा भगवत अर्पण करून तुझे देणे तुझ्या समर्पणी पायी झालो उतरा ये पांडुरंगा. नवीन नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या ग्रेट महाराष्ट्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.